नमस्कार. आम्ही धरमपूर पोलसपाडा या ठिकाणी धरमपूर ग्रामपंचायतमध्ये आलेलो आहोत. इथे सर्व ही गवार लागवडची शेतकरी आहेत आणि बरेचसे शेतकरी मोखाडा तालुक्यातून आलेले आहेत हे बघण्याकरता. तर बाबा, हे गवार तुम्ही कशा प्रकारे याची लागवड केलेली आहे दोन शब्दामध्ये सांगितलं? पूर्ण नाव सांगा. पूर्ण नाव सांगा. नमस्कार, माझे नाव आहे लक्ष्मण गंगामाळी. मी धरमपूर कोलातपाडा या गावचे रहिवासी आहे. आम्ही या कोलातपाड्यामध्ये टोटल 29 लोक आहेत, 29 कुटुंब. गवारची लागवड करताना आम्ही अशा पद्धतीने करतो. अशी शेरी मारतो तिने किंवा ठिकाणी अशी सरी मारून त्याच्यामध्ये मग एक बी टाकायची अशी अंतराने, जवळजवळ म्हणजे 3-4 इंचावरती असे एक बी टाकून द्यायची. एकदम जाड लागवड नाही करायची. जाड लागवड केली तर बूड लहान बनते ते. हां, जेवढी पातळ लागवड असली तेवढी एकदम बूड भक्कम बनते. आणि भक्कम पण बोललं तर मग ते लागवड त्याला म्हणजे बाद जास्त येतो. आणि सरासरी त्याचा जो वाफा बनवला जातो, हा वाफा म्हणजे ठराविक पद्धतीनेच बनवला पाहिजे की असं? जमिनीनुसार, जर लेवल जमिनीनुसार आपण मोठा पण बनवू शकतो. उतारी जागा असेल तर मग त्याच्यानुसार आपण तो बायचान्समध्ये मोठा बनवला तर सगळ्यांना आहार जो पाणी वगैरे लहानच किंवा 1.5 बाय 1.5चा अशा पद्धतीचाच बनवला. बरोबर. आता एक